उपाशीपोटी चहा पिल्याने आपल्या शरीरात काय घडते हे एकदा नक्की ऐका। मित्रांनो, चहा हा असा एक पेय आहे जो खूप काळापासून चालत आलेला एक पेय आहे। हा पेय भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे। मित्रांनो, काही लोक तर चहाचे इतके प्रेमी आहेत, दिवसाला 3 ते 4दा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ चहा घेतात। चहा तर आपल्या जीवनातील इतका महत्त्वाचा भाग झाला की त्याशिवाय आपण राहू शकत नाही। मित्रांनो, भारतात 90% लोकांची सुरुवात चहा पिल्याशिवाय होत नाही। बऱ्याच जणांचे चहा पिल्याशिवाय कामात लक्ष सुद्धा लागत नाही। बहुतांशी लोक सकाळी पाणी पिण्याऐवजी चहा पिणे पसंत करतात। जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊन करत असाल तर वेळीच सावध व्हा। उपाशीपोटी चहा पिल्याने तुमच्या शरीरावर खूपच मोठे दुष्परिणाम होतात। तर मित्रांनो, आज आपण उपाशीपोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम पाहणार आहोत। हे दुष्परिणाम ऐकून तुम्ही नक्कीच उपाशीपोटी चहा पिणे सोडून द्याल। मित्रांनो, सकाळी उपाशीपोटी चहा पिल्याने पचनाच्या संबंधित तक्रारी निर्माण होतात आणि हे चांगल्या बॅक्टेरियाला नुकसान पोहोचवते। हे बॅक्टेरिया पाचन व्यवस्था चांगली ठेवण्यास मदत करत असतात। मित्रांनो, उपाशीपोटी चहा पिणे टाळला पाहिजे, कारण उपाशीपोटी चहा पिल्याने प्रोस्टेट कॅन्सर सारखा आजार आपल्याला उद्भवू शकतो। तसेच आपल्याला हायपर ॲसिडिटी आम्लपित्ताचा त्रास जाणवू शकतो। उपाशीपोटी चहा पिल्याने तेवढ्यापुरती तरतरी जाणवते, पण दिवसभर पुन्हा थकवा येऊ लागतो आणि मळमळ सुद्धा होऊ लागते। आपण जर सकाळी उपाशीपोटी चहा पिला तर आपल्या तोंडाची दुर्गंधी येते आणि तोंडाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो व तोंडाची दुर्गंधी आल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश सुद्धा वाटत नाही। सकाळी उपाशीपोटी चहा पिल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सुद्धा कमी होते आणि त्याचबरोबर पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होतो व अनेक गंभीर आजारांची समस्या निर्माण होऊ लागतात। सकाळी उपाशीपोटी चहा पिल्याने पोट सुद्धा साफ होत नाही। निरोगी राहण्यासाठी पोट साफ राहणे आवश्यक आहे। मित्रांनो, चहामध्ये कॅफीन जास्त प्रमाणात असते आणि कॅफीनचे उपाशीपोटी सेवन हे शरीरासाठी खूप नुकसानकारक असते। सकाळी उपाशीपोटी चहा पिल्याने हायपर ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवू लागतात। उपाशीपोटी चहा पिल्याने दातावरील जो इनॅमल असतो तो खराब होते, कारण तोंडातील जीवाणू साखरेचे विघटन करतात आणि आम्ल तयार होते। हे वाढलेले आम्ल दातांवर वाईट परिणाम करते। सकाळी उपाशीपोटी चहा पिल्याने शरीरातील हाडे ठिसूळ बनतात आणि शरीरात आर्थरायटिस प्रमाणे वेदना होऊ लागतात। उपाशीपोटी चहा पिल्याने अल्सर आणि हायपर ॲसिडिटी सारखा धोका वाढू शकतो, कारण गरम चहा पिल्याने पोटात जखमा होऊ लागतात। उपाशीपोटी चहा पिल्याने आपल्या भुकेवर अनिष्ट परिणाम होतात। भूक लागणे कमी होते आणि जेवण कमी झाल्याने आपण अनावश्यक पोषणापासून वंचित राहू शकतो। अतिप्रमाणात चहा पिल्याने आपल्या हृदयावर आणि आतड्यांवर याचा वाईट परिणाम होते आणि ते हळूहळू बिघडायला लागतात। आणि त्याचबरोबर अति चहामुळे निद्रानाश जाणवतो, तसेच रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका सुद्धा वाढतो। मित्रांनो, रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोट दुखते, कारण रिकाम्या पोटी पोटातील लॅक्टिस खूपच प्रभावी असतात। त्यामुळे पोटात गॅस धरणे तसेच बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होतात। आपण ही जर उपाशीपोटी चहा पित असाल तर हे तोटे पाहून आजपासून आपण उपाशीपोटी चहा पिणे नक्कीच सोडून द्याल। तर मित्रांनो, हे होते उपाशीपोटी जर आपण चहा पिला तर आपल्या शरीरावर असे दुष्परिणाम होऊ शकतात। तर मित्रांनो, तुम्हाला ठरवायचं आहे की उपाशीपोटी चहा पियायचा की नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।